नमस्कार, प्रजा टाइम्स मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर आज आपण कळस कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी संगमनेर येथे आलो आहोत. तर इनोव्हेज कंपनीचे सीड्स आणि त्यांचे काही प्रॉडक्ट मी इथे बघितलेले, तर ते प्रॉडक्ट मला आवडले म्हणून मला माहिती घ्यावी वाटली. त्यासाठी आपण आता कंपनीचे जे एम्प्लॉय आहे त्यांच्याकडून आपण आता माहिती घेणार आहोत. कुठले कुठले बियाणे आहे, कुठले कुठले व्हरायटी आहे आणि किती बियाणे आहे, कोणत्या कोणत्या प्रकारची व्हरायटी आहे हे आता आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर, आपले या कंपनीचे किती सीड्स आहे, त्या सीड्स बद्दल आम्हाला माहिती द्या. नमस्कार शेतकरी बंधूंनी, कळश प्रदर्शन मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. श्रीराम सावळे इनोव्हेज तर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आपण आज सरांना काही माहिती देऊया आणि काही त्यांना मार्गदर्शन करूया की कोणकोणते पीक आहेत. तर पाहूया आपण या. एक एक प्रोडक्ट करून माहिती सर द्या आम्हाला. गहुमध्ये हे यांचं पहिलं प्रोडक्ट. तर हे आपला गहू आहे इनोव्हेज 13. कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारी व्हेरायटी आहे. एकरी किती बियाणं लागते? एकरी 40 किलो बियाणं लागेल सर. उत्पादन याचं 20 ते 25 क्विंटल येईल तुम्हाला. ठीक आहे सर. 2 नंबरचं प्रोडक्ट गव्हामध्ये यांचं गव्हामध्ये हे प्रोडक्ट सर. हे IV 33 नंबर. हे IV 33 नंबर गहू असा आहे सर, आपला खाण्याला एकदम उत्तम चविष्ट आहे. उत्पादनामध्ये थोडं कमी जास्त होऊ शकणार, तर खाण्याला एकदम चांगला गहू आहे. एकरी याचं 20 क्विंटल कमीत कमी उत्पादन येईल आणि एकरी 40 किलो 40 किलो उत्पादन 20 किलो 20 क्विंटल. 3 नंबरचं गव्हात तुमचं प्रोडक्ट कोणतं आहे? हा सर, आपला IV 16 गहू आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, याची फुटव्यांची संख्या. वंबी दाखवा तर. हे बघा, हे ओंबी पूर्ण खालून वरपर्यंत भरलेली. तर एकरी बियाणं किती लागते? एकरी बियाणं याला लागेल सर 40 किलो आणि उत्पादन 25 क्विंटल पर्यंत जाऊ शकते सर. याचा दाना जरा वजनदार होईल, मोठा येईल आणि याला कोणत्याही प्रकारचा रोग वगैरे येणार नाही. तांबोरा वगैरे जे तुम्ही म्हणतात ते. इनोव्हेज कंपनीचे हे हरभरा प्रोडक्ट आहे, याची माहिती आता कंपनी आपले एम्प्लॉय देणार आहे. आपलं इनोव्हेज कंपनीचे 81 हरभरा आहे. 81 हरभरा उत्पादनासाठी खूप चांगला आहे. एकरी 12 क्विंटलचं याचं उत्पादन येतं आणि याला फांद्याची संख्या असेल, घाट्याची संख्या असेल व याची ग्रीनरी असेल आणि रोगप्रतिकारक शक्ती अतिशय उत्तम आहे. शेतकऱ्यांनी जर लावला तर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा एक प्रोडक्ट नंबर 1 आहे आमच्या कंपनीचा. किती पाण्यावरती येतो? हा एक पाणी जरी दिलं तरी चालतं आणि 3 पाणी दिलं तरी चालतात. जेवढं जास्त पाणी दिलं तेवढं जास्त उत्पादन हरभऱ्याचं निघतं. एकरी बी किती लागतंय? एकरी 25 ते 30 किलो बियाणं तुम्ही पेरू शकता. उत्पादन किती निघतंय? 12 क्विंटल एकरी. तर याच कंपनीचा नेक्स्ट प्रॉडक्ट आपण पाहणार आहोत. चला. इनोव्हेज कंपनीचं हे पुढचं प्रोडक्ट आहे. ही जी मका आहे ते या मकाबद्दल हे कंपनीचे एम्प्लॉयज आहे ते आपल्याला माहिती देणार आहे. हा आहे इनोव्हेजचा 81 म्हणून मका आहे. हा खास रब्बीसाठी वाण आहे. तर आपण बघू शकतो याची हाईट बघा, 10 ते 12 फुटापर्यंत हाईट आहे. हा उत्पन्नासाठी घेऊ शकतो आणि मुरघासासाठी घेऊ शकतो आपण. त्याचे बघू शकतो आपण या इकडे Minimum किती कंस येतात त्याला? 2 ते 3 कंस मिनिमम येतात. कंपल्सरी 2 येतील. हाईट किती होते? 10 ते 12 फुटापर्यंत हाईट होते त्याची. जमीन जर चांगली राहिली तर 12 फुटापर्यंत हाईट जाते. एकरी बियाणं किती लागतं? 7 ते 8 किलो बियाणं लागतं. 7 ते 8 किलो बियाणं. उत्पादन कसं आहे? उत्पादन जर घ्यायचं म्हटलं तर हा जसं जमिनीवर डिपेंड आहे. तर हलकी जमीन राहिली तर 40-45 आणि जमीन जर बाहेर राहिली तर 45 ते 50 क्विंटल. मुरघासाबद्दल काय सांगू शकता इथं? मुरघास एकदम अतिउत्तम आहे. खास मुरघासासाठी एकदम वाण छान आहे, एकदम बढिया. वाण तुम्ही तयार केलेला हा खास मुरघासाठी मुरघास. केलेला आहे. तर उत्पन्न जबरदस्त आहे. उत्पन्न आणि मुरघास या दोघं गोष्टी Combo मध्ये. हो. ठीक आहे. Okay. याच कंपनीचा आपण नेक्स्ट प्रॉडक्ट बघणार आहोत. तर चला. तर इनोव्हेज कंपनीचं पुढचं मकाचं प्रोडक्ट जे आहे तानाजी मका या नावाने आहे. तर आपण या मकाची माहिती कंपनीचे एम्प्लॉय यांच्याकडून घेणार. सर, या मकाबद्दल थोडक्यात माहिती द्या. सर, याचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे ही उत्पन्नासाठी आणि तुम्ही मुरघासही करू शकता. याच्यामध्ये काय, याचे वैशिष्ट्य काय आहे, याचे जे ना 6व्या ते 7व्या दांड्यावरती याचं कणीस लागतं. त्याने काय होतं माहितीये का, आपण जे अन्नद्रव्य देतो ना, अन्नद्रव्य दिल्याच्या नंतर जे कणसाला लवकर लागण होते आणि कणीस हे टोकापर्यंत भरलेले दाणे आणि उत्पन्नामध्ये वाढ होती. मुरघासासाठी कशी? मुरघासासाठी चांगली आहे आणि उत्पन्नासाठी चांगली आहे. आता जवळपास याचं उत्पन्न जवळपास 47 ते 48 क्विंटल उत्पन्न याचं शेतकऱ्याने घेतलेलं आहे. जास्तीत जास्त हाईट किती होते? जास्तीत जास्त 7 ते 8 फुटापर्यंत किंवा 9 फुटापर्यंत याची हाईट जाते. जमिनीनुसार हाईट वगैरे याची जाते. एकरी बियाणं किती लागते? एकरी बियाणं याचं जवळपास 8 किलो लागतं. 2 पॅकेट आपल्याला एकरी लागत आहे. एकरी उत्पादन कसं आहे? एकरी उत्पन्न याचं जवळपास 47 ते 48 क्विंटल उत्पन्न निघतं. आता हे आपले बियाणं कुठे भेटते? आपलं बियाणं सर्व कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध आहे. इनोव्हेज कंपनीचं हे तिसरे मकाचं बियाणं आहे. तर याच्याबद्दल आपण कंपनीचे एम्प्लॉय जे आहे यांच्याकडून माहिती घेणार आहोत.
तर सर आपल्याला थोडक्यात या कंपनीच्या बियाणाची माहिती द्या. तर हे तिसरं जो प्रोडक्ट आहे मकाचं, याचे नंबर काय आहे, मकाचं प्रोडक्ट नंबर काय आहे आणि कशा पद्धतीने येतं हे सांगा. ठीक आहे. हे इनोवेज कंपनीचं FX 838 हे प्रोडक्ट आहे. याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे याची आतमधली बिट्टी बारीक आहे, दाणा टपूर आहे, रंग केसरी पिवळा आहे. हिला 70-75% डबल कणीस येतं, दोन्ही कंच सारखे भरलेले असतात. हिचा कालावधी 100-105 दिवसाचा कालावधी आहे याचा. याचं उत्पन्नाचं म्हणजे एका एकरमध्ये हे कमीत कमी 7 ते 8 किलो बियाणं बसतंय. हाईट किती जाते सर? याची साधारणपणे त्याची हाईट 7.5 ते 8 फूट पर्यंत. पाण्याची क्षमता कशी आहे? हे याला पाणी म्हणजे ताण सहन करणारे वराटे कोरडवाहू बागेत दोन्ही क्षेत्रामध्ये चालणारा वाण आहे. मुरगासाठी कशी आहे? मुरगासाठी चालते. चालते. याला एकरी बियाणं किती लागते एकरी याला बियाणं 7 ते 8 किलो बियाणं लागतं एकरी. आणि उत्पादन किती निघतंय? याचं एकरी उत्पन्न बघायचं का म्हणजे जमिनीवर डिफंड आहे. याचं कमीत कमी 45 ते 50 क्विंटल पर्यंत उत्पन्न येतं. इनोवेज कंपनीचे तिन्ही मकाचे प्रॉडक्ट आहे, तिन्ही तगडेच दिसतात. तर या कंपनीच्या एम्प्लॉयांनी आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती दिलेली आहे. तर धन्यवाद सर. इनोवेज कंपनीच्या 3 बियाणे आपण मकाचे बघितले. त्यानंतर आपण आता हे चौथं बियाण्याचा प्रकार पाहू राहिलो आहोत. तर या मका बियाण्याचं आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. ते उत्पादन कसं देते, त्याला एकरी किती लागते, काय लागतं, यांच्या एम्प्लॉयची आपण माहिती घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. थोडक्यात द्या. FX 876 हे वाहन आपण या ठिकाणी बघतोय. आपण डेमो स्टेशन या ठिकाणी दिलंय. अतिशय उत्कृष्ट असं वाहन आहे. गर्द नारंगी रंग या कंसाला राहणार आहे आणि टोटली कॅप्सूल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांना. हा आपण खरीप मध्ये दिलेला वाहन होता. टोटल कॅप्सूल दाणे यामध्ये मिळणार आहे. बिट्टी जी असणार ती बारीक आहे. तुम्ही स्टंपही बघू शकतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना उत्पन्नही घ्यायचंय आणि ज्यांना मूर घासही घ्यायची तर हाईटही चाऱ्यासाठी चांगला राहणार आहे. 10 फुटापर्यंत याची मेजर हाईट बनणार आहे. एकरी हो. बियाणे किती लागते? 7 किलो तुम्ही याची लागवड करू शकता. 7 ते 8 किलो. उत्पादन किती? याचं 40 ते 45 क्विंटल एकरी ऍव्हरेज येणार. यासाठी कशी? मुरघासासाठी तुम्हाला 25+ मेट्रिक टन मध्ये येणार आहे. या कंपनीचे 4ही जे मका बियाण्याचे प्रोडक्ट आहेत, ते 4ही प्रोडक्ट एकदम असे उत्कृष्ट आहेत. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने यांनी माहिती दिलेली आहे. अशी उत्तम अशी माहिती त्यांनी आता दिलेली आहे. इनोवेज कंपनीचे 4ही बियाणांची अशी परिपूर्ण माहिती एम्प्लॉईजने दिलेली आहे. तर धन्यवाद. तर तुम्ही ही वापरू पाहू शकता कशी काय आहे. त्याचं डेमो तुम्ही आता समोर पाहिलेलंच आहे. अशा पद्धतीने मका येतात. कमी पाण्यावरती मका येतात. पाणी सहन करणारे ह्या मका आहेत.